बाकाई आई रडत त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजचा व्हॅलिडिटी द्यायला 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतात. तिथं वावर घर पण नाही काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला आत्ता व्हॅलिडिटी दी काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब. फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्यात वाटलं जातं. कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी आत्तापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकले त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माझ्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या आपण तिथं आदेश करून टाकले. पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे. त्यामुळे आता त्याला गती येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आता पद्धती सूचना देण्यात येत असं म्हणतो. आता पूर्वी तसं नव्हतं. काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्या बरोबर वंशावळ समिती गठीत नाहीये ती गठीत करा. हा आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी आता आता दिली असेल. कारण ते लय हाल होते. ते वंशावळ समिती चांगलं आहे तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिसीय वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा. तिला बंद ठेवू नका. हा ती सुरू ठेवा. काय होतं हा. आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे बरं का. बैठक होऊन गेली की गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येते. हे काय मजा करायला नाही आले वेदना घेऊन आले. त्याच्यासाठी मोडी लिपी फारसी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी शास्त्र ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले. जे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना जाणारे लोक आपण द्या. पण त्यांना मानधन शासन देत तर आपण देता पडतो मानधनावर. म्हणजे मग कार्यवाही करता येईल. आमची जबाबदारी मानधन नको. आम्हाला फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला.